नाही, पण मला असं वाटतंय की ईडी का आली नाहीये, कारण हे भाजपच्या विरोधात काम करत असते ना, धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड, तर नक्कीच ईडी लागली असती. ते 2012 मध्ये त्यांना समन्स देखील आलं होतं वाल्मिक कराडना. आणि आता जी अफाट संपत्ती त्यांची दिसते, की त्यांची घरं आहेत, त्याच्या गाड्या आहेत, 1.5 2-2 कोटीची गाड्या आहेत. म्हणजे डिफेंडर आहे, व्हॉल्वो आहे, BMW आहेत. इतक्या मोठ्या-मोठ्या त्यांच्याकडे गाड्या असताना एवढे घरं, एवढी दुकानं, एका पत्नीच्या नावावर, दुसऱ्या पत्नीच्या नावावर, जमिनी ज्या सगळ्या बाहेर आल्या आहेत. हे खरं तर ईडीने शोधायला नको, EOWनी शोधायला नको, ह्या सगळ्या कारवाया व्हायला नको. पण हे भाजप पण बरोबर आहेत. त्यामुळे ईडीची चौकशी नेहमीच थांबते आणि हे आपल्याला पदोपदी दिसतंच आहे. एक शेवटचा प्रश्न. अजित पवार यांच्या विरोधात तुम्ही बराच कालावधी मोठी लढाई लढलेली आहे. काल जेव्हा तुम्ही त्यांना भेटायला गेलात, त्या सगळ्या जुन्या प्रसंगांचा काही उल्लेख झाला का? मुळातच तुम्ही एवढ्या वर्षानंतर कदाचित त्यांना पहिल्यांदाच भेटला असाल. काय त्यांची रिॲक्शन होती आणि तुमची स्वतःची काय रिॲक्शन होती? नाही, एवढ्या वर्षांनंतर नाही, मी त्यांना आयुष्यात पहिल्यांदाच भेटले. आणि भेट जेव्हा आत गेल्याबरोबर पहिलं तेच म्हटलं, की मी या आयुष्यात तुमची कधी भेट घेईन असं मला वाटलं नव्हतं. पण मला असं वाटतंय, की भ्रष्टाचार नक्कीच मी न्यायालयात लढू शकते. पण ही जी ग्राउंड रिॲलिटी आहे ना, आत्ताच्या घटकेला जी दहशत आहे, जे तुमच्या आमदारांनी केलेली आहे, तुमच्या मंत्र्यांनी केली आहे, त्याच्याविरुद्ध तुम्ही आत्ता कारवाई करू शकता. म्हणून पक्षाचे अध्यक्ष म्हणून मी तुम्हाला भेटायला आले. तर तेव्हा ते सुद्धा थोडेसे हसले. पण आणि मी त्यांना सरळ-सरळ सांगितलं, जेव्हा मी म्हटलं ना, की या जन्मी भेटेन असं वाटलं नव्हतं मला, तेव्हा तेच देखील हसले. पण त्याच्या पुढे जे त्यांनी ज्या गंभीरतेने सगळं ऐकून घेतलं, मला अपेक्षा आहे त्यांच्याकडनं, की ते नक्कीच काहीतरी करतील.